एव्हरीवन। तर सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। खूप दिवसानंतर आपण भेटत आहोत, खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आता ही एक काळजी आलेली आहे की आता आमचं काय होणार। आता आमचं प्रशिक्षण संपत आलं आहे, ऑगस्ट महिना लागला आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये मॅक्झिमम लोकांचं लास्ट डेटला संपू शकतात, ज्यांनी 1-2 तारखेला जॉईन केलं। बट बाकी जे अदर आहे त्यांचा सप्टेंबर महिन्यापर्यंत कार्यकाळ जो हा आता 5 महिन्याचा वाढवला होता हा संपणार आहे। तर त्याच्यासाठी सध्या आता मुख्यमंत्र्यांसोबत भेट झालेली आहे। चाकूरकर साहेब जे आहे आपले त्यांची, प्लस आमचे जे नागपूरचे अध्यक्ष आहे साईराज त्यांचीसुद्धा, या सर्वांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेतलेली आहे। आणि सोबतच आपले जे तुकाराम बाबा आहे यांनीसुद्धा आपले जे उपमुख्यमंत्री आहे यांच्याशी सुद्धा भेट झालेली आहे एकनाथ शिंदेसोबत। तर त्याच्यावर कुठला ना कुठला निर्णय लागलेला आहे, काही ना काही त्याच्यावर इन्फॉर्मेशन आपल्याला मिळणार, याबद्दलचीच माहिती आपल्याला समोर कळवण्यात येईल माझ्या माध्यमातून सुद्धा आणि बाकी अदर्स जे आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा। तरी आता गव्हर्मेंट जी आहे ते आपल्याला आता वाऱ्यावर सोडणार आहे की कुठे ना कुठे आपल्याला काहीतरी हाताला रोजगार देणार आहे, हेच आपल्याला आता पाहायचं आहे। कारण की आता समोर इलेक्शन्स आहे, तर कुठे ना कुठे जशी यांनी ही योजना काढली होती तशाच प्रकारचं पुन्हा हे लोक आपल्याला एका प्रकारचं म्हणू शकता की लालच देऊन किंवा कुठलं योजनेच्या थ्रू एक लॉलीपॉप देऊन पुन्हा कुठल्या ना कुठल्या प्रकारचं काही ना काही काढणार, हे तर कन्फर्म आहे। बट आता असं आहे की आपल्याला आपण हे प्रशिक्षण लाईफ टाईम प्रशिक्षण घेऊ शकत नाही। 6 महिन्याची ही योजना होती प्रशिक्षणाची आणि प्रशिक्षणाच्या बेसवर आपण जेवढं शिकू शकलो तेवढं आपण शिकलो आहे। जवळपास खूप चांगल्या प्रकारे आपण प्रशिक्षण घेतलं आहे। पूर्ण यांचे जे गव्हर्मेंट डिपार्टमेंटचे जे काही वर्क आहे जे फुलफिल नव्हते झाले आतापर्यंत, जे पेंडिंग होते ते सुद्धा प्रशिक्षणाच्या नावाखाली आपल्याला करून घेतलेलं आहे। तर आता या प्रशिक्षणाचा उपयोग आपल्याकडनं प्रायव्हेट कंपनीमध्ये होणं तर पॉसिबल आहे नाही ना, तर यांनी आपल्यासाठी कुठे ना कुठे आता रोजगार काढायला हवा। आपल्याला या योजनेच्या बेसिसवर जे प्रशिक्षण दिलं त्या प्रशिक्षणाचं जे सर्टिफिकेट देणार त्या सर्टिफिकेटचा उपयोग करण्यासाठी सुद्धा यांनी आता रोजगार आपल्याला द्यायला पाहिजे, हीच आपली मागणी आहे। आता कार्यकाळ वाढवण्याला काही अर्थ नाही, आपण फक्त कार्यकाळ वाढवत काही अर्थ नाही। आता यांनी आपल्याला प्रॉपर रोजगार द्यायला पाहिजे। एक्झामच्या थ्रू किंवा तुम्ही डायरेक्ट युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गतच लागलेले जे विद्यार्थी आहे यांचं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर एका प्रकारे रोजगार काढून किंवा जे काही पोस्ट वेकेन्सी आहे, कारण की खूप सारे पोस्ट खाली आहे, असं नाही आहे की प्रत्येक ठिकाणी पोस्ट भरलेले आहेत, पोस्ट खाली आहे, कामं पेंडिंग आहे, त्यांना व्यक्तींची गरज आहे त्यांच्या विभागामध्ये। पण तरीही जर गव्हर्मेंटच्या वॅकेन्सी फार कमी निघत आहे, गव्हर्मेंटच्या वॅकेन्सी निघतसुद्धा आहे, आपण त्यामध्ये सुद्धा अप्लाय करतो आहे, एक्झाम्स देतो आहे, पण तरीही एक आपल्याकडे ही संधी आहे की आपण या संधीसाठी सामोरं यायला पाहिजे। आता आपलं सांगलीला जे उपोषण झालं होतं 5 दिवसाचं, तुकाराम बाबाने अन्नत्याग करून जे उपोषण केलं होतं आणि उदय सामंतजीच्या हाताने त्यांना ज्यूस पाणी पिऊन आपलं उपोषण संपवलेलं होतं। तर त्या उपोषणाचा कुठे ना कुठे फायदा झाला पाहिजे। आपण विद्यार्थ्यांना एकत्र येणं खूप गरजेचं आहे। आता जर आपल्याला जे आमचे नागपूरचे अध्यक्ष आहे साईराज बंधू जे आहे ते त्यांनी आणि चाकूरकर साहेबांनी जे मिळून मुख्यमंत्र्यांशी भेट झाली त्याबद्दल आपल्याला जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला तर बरंच आहे। अदरवाईज नागपूरमध्ये सुद्धा चक्काजामसाठी परमिशन घेणं सुरू आहे 25 ऑगस्टच्या दिवशीला, किंवा त्या व्यतिरिक्त त्या दिवशी जर पॉसिबल नाही झालं 25 ऑगस्टला तर कुठे ना कुठे याच महिन्यामध्ये किंवा नेक्स्ट मंथमध्ये हा प्रोग्राम होईल आणि आपल्याला सरकारला आपल्या हक्काची मागणी आहे। कारण की यांनी आपलं वोट घेतलं होतं की आम्ही तुम्हाला जॉब देणार, नोकरी देणार, या बेसिसवर यांनी आपल्याकडनं वोट केलेलं आहे। तर आपण जे मागत आहोत नोकरी हे आपण कुठे चुकीचं करत नाही आहोत। आणि खूप लोक व्हिडिओ बनवले की निगेटिव्ह कमेंट करतात की तुम्हाला फुकटचं पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, अभ्यास करून घ्या। तर आम्ही सर्व माझी इच्छा अशी आहे सर्वांना सांगायची की आम्ही सर्व अभ्यास करून पास झालेलेच विद्यार्थी आहोत। आम्ही सुद्धा सरळ सेवेचे अभ्यास करणारे विद्यार्थी आहोत। त्यापैकी काही गृहिणी आहेत ज्यांचे कुणाचे लग्न झालेले आहे, सर्व वेल एज्युकेटेडच आहे।
पण गव्हर्मेंट जॉबच्या वेकेन्सीज कमी असतात आणि ते वेकेन्सीजमध्ये फक्त तेवढेच लोक लागतात जेवढ्या लोकांसाठी ती वेकेन्सी अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल 10 पोस्ट काढल्या तर फक्त 10च लोक लागणार आहे. फॉर्म भरणारे जवळपास 10,000 असतात तर 10,000पैकी फक्त 10च लोक लागतात त्याच्यामध्ये. बाकीचे जे आहे उरलेले ते नॉन क्वालिफाईड आहे. याचा अर्थ असा होत नाही. प्रॉपर जर वेकेन्सी निघली तर त्याच्यामध्ये सुद्धा ते लोक क्वालिफाईड होऊ शकतात. म्हणून आम्ही सुद्धा अभ्यास करूनच पेपर देणारेच विद्यार्थी आहो. आम्ही या योजनेचा फॉर्म भरला आणि या योजनेच्या थ्रू आम्ही इथे सिलेक्ट झालेला आहो आणि आम्हाला या योजनेच्या नावावर आमच्याकडनं वोटिंग घेतलेलं आहे. तर याबद्दलच आम्ही रोजगार मागत आहोत आणि ही कुठली चुकीची गोष्ट नाही. आणि आता तर आम्ही प्रॉपर 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं. आम्हाला पूर्ण विभागामधलं प्रॉपर नॉलेज आलेलं आहे. त्या कामाची पूर्ण जाणकारी आलेली आहे. आमच्याकडनं ते 1 वर्षापासून काम करून घेत आहे त्याच गोष्टीचं. तर तेच काम करण्यासाठी आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घ्या अशी आमची ही मागणी आहे, जी की योग्य आहे. तर सर्वांनी बनून राहा. मी आता कंटिन्यू समोरचे जे काही इन्फॉर्मेशन मिळेल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार. आणि आता आपले जिथे कुठे मुख्य म्हणजे युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत लागलेले जे विद्यार्थी आहे, ज्यांना जिथे पॉसिबल होते, ज्यांचं जिथे जवळ होते त्यांनी तिथे येऊन सपोर्ट करणं गरजेचं आहे. सांगलीला खूप सारे विद्यार्थी गेले होते, काही विद्यार्थी गेले नव्हते. ज्यांना जवळ पडत होतं ते गेले, ज्यांना जवळ नव्हतं पडत ते नाही गेले. पण असं नको व्हायला पाहिजे. आपण प्रत्येक ठिकाणी जायला पाहिजे. मी सुद्धा नव्हती गेली, बट सांगली आमच्या नागपूरपासून भरपूर दूर पडतं, त्यामुळे मी नाही जाऊ शकले. माझ्या घरीसुद्धा ॲक्सिडेंट पेशंट असल्यामुळे मी नाही जाऊ शकले घरातल्या व्यक्तींना सोडून. तर त्यामुळे जिथे ज्यांचा सपोर्ट होईल फिजिकली त्यांनी तिथे पर्सनली उभं राहायला पाहिजे. आणि समोरची व्यक्ती करेल आणि बघू आपण असं व्हायला नको पाहिजे. तर त्यासाठी सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा. आपला जो बॉन्ड आहे हा चांगला जोपर्यंत राहणार, आपली जेव्हा एकटी राहणार तेव्हाच ही सरकार आपल्या सर्व गोष्ट मान्य करणार आहे. अदरवाईज ते मान्य करणार आहे. आणि आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आपले तुकाराम बाबा आहे आणि चाकूरकर साहेब आहे. आपले माजी खासदार जे आहे ते सुद्धा आहे, चव्हाण साहेब. तर यामुळे भरपूर लोक आपल्याला सपोर्ट करत आहे. आणि आता इलेक्शनचा वेळ असल्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टीचा सपोर्ट मिळणारच आहे. तर म्हणून समोर जे काही प्रोसिजर आहे यासाठी सर्वजण तत्पर राहा, आपापली प्रेझेन्स दाखवा आणि थोडं ॲक्टिव्ह राहा. आपला कार्यकाळ नक्की वाढेल किंवा आपल्याला जॉब्स मिळू शकतात. आणि ही पॉझिटिव्ह यांना करावंच लागणार आहे, कारण की यांचंही आपलं कुठे ना कुठे आपल्यामुळे यांचंसुद्धा अडलेलं आहे. असं नाही आहे की आपल्यामुळे त्यांचं अडलेलं नाही आहे. आपण खूप मोठी संख्या आहोत, जवळपास 1,10,000 विद्यार्थी आहोत. आणि तेवढं वोट खूप असतात एका पार्टीला जिंकून येण्यासाठी. आणि तेवढं वोट घेऊन हे लोक या नावाखाली लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना या नावाखाली हे लोक इथे सरकार बनवून बसलेले आहेत. तर त्याचा पूर्ण फायदा जसं यांनी आपला उचलला त्याचा पूर्ण फायदा आपण सुद्धा यांचा उचलू शकतो. यांचे बोललेले शब्दच आपण यांना मान्य करा, हेच आपण यांना मागणी करत आहे. आणि ते नक्की होणार. पॉझिटिव्ह राहा सर्व. आणि जे काही समोरचे अपडेट येईल ते मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेन. थँक्यू सो मच. बाय.